तर आज आपण बनवूया ढोकळा. तर ढोकळ्यासाठी ना मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे. हे पाण्यामध्ये लिंबू सत्व टाकलेलं आहे. आता याच पाण्यामध्ये आपल्याला साखर टाकायचे. साखर 1-2 चमचे घेतलेली. पुन्हा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण मिक्स करायचं आहे. तर हे पाणी पूर्ण मिक्स झालेलं आहे. जर का तुमच्याकडे लिंबू सत्व नसेल तर तुम्ही लिंबाचा सुद्धा वापर करू शकता. आता हे पूर्ण ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ पातळ करून घेणार आहोत त्याला. हे बघू शकता पीठ छान पातळ झाले. खायचा सोडा दाखवायचा राहिला होता. हे का खायचा सोडा पण घेतलाय आणि कढईमध्ये पाणी ओतून गॅसवर आपण कढई गरम करत ठेवूया. हे बघू शकता मी कढईमध्ये पाणी तापत ठेवलंय आणि प्लेटाला तेल लावून घेतले. पूर्ण तेल लावून घ्यायचं ह्याला, म्हणजे खाली ढोकळा चिपकणार नाही. पीठ आपलं पातळ झालं. आपण यामध्ये खायचा सोडा टाकून घेऊया. याला पूर्ण एका हाताने असं पूर्ण फिरवायचं जोपर्यंत त्याचा पूर्ण पीठ फुगत नाही तोपर्यंत. बघू शकता पीठ खूप छान फुललेलं आहे. आपण आता डिशमध्ये टाकून घेऊया. हे बघू शकता अशा प्रकारे पीठ तयार करायचं. खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही आहे, मीडियम साईजचं राहू द्या. चला तर मग आपण लावून घेऊया वरती. थोडंसं आपण ह्याला असं करून घेऊया, म्हणजे हे आतमध्ये असं जाळी दिसते ना तुम्हाला, हे काही अशी जाळी होऊन जाईल. हे बघा याच्यावर ठेवले. आता यावर घट्ट प्लेट झाकून घेऊया आपण. 15 मिनिटं ह्याला छान वाफावू द्यायचे. मीडियम गॅस ठेवा. पूर्ण फुल पण करू नका आणि हाय पण करू नका. हे बघू शकता अशा प्रकारे आपला ढोकळा खूप छान फुगलेला आहे. मी खाली उतरवून घेतले. मी आता याच्यावर तडका मारणार आहे. आपण त्याच्यावरती तडका टाकणार आहे. त्यासाठी मी 2 चमचे तेल, जिरे मोहरी टाकून घेऊया. ह्याला छान तडतडू देऊया आपण. हे बघू शकता जिरे मोहरी छान तडतडले. आपण यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया. हिरवी मिरची. जर तुम्हाला गोड पाणी करायचं असेल तर तुम्ही यामध्ये साखर आणि पाणी घालून गोड करू शकता. जर तसं खायचं नसेल तर तुम्ही आपलं समोसाची चटणी भेटते ऑलरेडी, त्याच्यासंग पण तुम्ही ढोकळा खाऊ शकता. खूप छान लागतं त्याच्यासंग. तर तडका तयार आहे आपला. मी याला साईडनं काढून घेणार आहे पूर्ण आणि करून दाखवते तुम्हाला. त्यावरती आपण हा तडका ओतून घेऊया. हा बघू शकता खूप जाळीदार झाला आहे आणि स्पंजी पण झाला आहे. हे बघू शकता. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.